श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच आहे हे मला नक्की खात्री आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण 7 तारखेची एनर्जी चेक करणार आहोत, जेणेकरून आज दिवसभरामध्ये एनर्जी तुमची कशी राहणार आहे. 7 तारखेमध्ये म्हणजे आज 7 डिसेंबर. आज दिवसभरामध्ये तुम्ही काय करणार आहे, काय करत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. निगेटिव्ह शक्ती निघून जाऊ दे, पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये प्रवेश करू दे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मेष राशीसाठी आज दिवस कसा राहील? मेष राशीसाठी आज दिवस कसा राहणार आहे? जरा निगेटिव्ह शक्तीचा त्रास होताना दिसत आहे आज दिवसभरामध्ये. कोणत्या तरी गोष्टीचं अबंडन्स मिळतंय आणि त्याची निगेटिव्ह शक्तीमुळे तुम्हाला काही त्रास होताना दिसतो आहे. अशा काही गोष्टी घडताना दिसत आहे, जेणेकरून तुमचे काही अबंडन्स असतील, म्हणजे अगोदरचे किंवा वाडवडिलांचे किंवा तुमचे, तर त्यामध्ये थोडा अडथळा येताना दिसतो आहे, किंवा ते स्वप्न कधी कंप्लीट होईल हे सुद्धा दिसतं आहे. पण थोडा त्रास दिसतो आहे, यामध्ये थोडी निगेटिव्ह शक्तीचा त्रास आहे. निगेटिव्ह शक्तीचा त्रास आहे, पण हे तुमच्या बाजूने होताना दिसत आहे, पण याला थांबायला लागणार आहे. आणि आज दिवसभरामध्ये तुम्ही याच गोष्टीचा विचार करणार आहे की नेमकं काय घडेल किंवा माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे. निगेटिव्ह शक्तीचा थोडासा आज तुमच्यावरती त्रास होताना तुम्हाला दिसतो आहे. श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 4 5 6 7 8 आडफाटा आहे. थोडा शुभ कार्य कोणतं करायचं नाहीये. योग्य मार्गाने जा, किंवा कोणाशी वाईट बोलू नका, कोणाची निंदा करू नका आज दिवसभरामध्ये, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल आणि निगेटिव्ह शक्तीचा थोडा त्रास होईल. अशा काही गोष्टी आज दिवसभरामध्ये करू नका. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत बघूयात. श्री स्वामी समर्थ. थोडं बालिशपणाचा स्वभाव तुमच्यामध्ये आज दिवसभरामध्ये राहील. काहीतरी एन्जॉय करताना दिसत आहे. बालिशपणाचे काही गोष्टी तुमच्या मनामध्ये येतील. असं काहीतरी व्हावं जेणेकरून माझ्याकडे अबंडन्स यावा, काहीतरी ग्रोथ व्हावी, काहीतरी असं काहीतरी यावं जेणेकरून माझं आयुष्य बदलावं, असं मॅजिक काहीतरी व्हावं जेणेकरून लाईफ चेंज झाली पाहिजे. अशा काही गोष्टी तुम्हाला आठवत राहणार आहेत दिवसभर. त्याच्यावरती तुमचं फोकस जास्त असणार आहे. आत्मज्ञान असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आज दिवसभरामध्ये तुमची एनर्जी चेंज व्हावी, बदलावी. काहीतरी तुमच्या आत्म्या म्हणजे शरीर मन जे आहे तुमच्याशी काहीतरी कनेक्ट होऊन सांगत राहावं, बोलत राहावं. तुम्ही स्वतःशी काहीतरी बोलत आहात, काहीतरी डील करत आहात, काही गोष्टी आशा अपेक्षा आहे त्या सुद्धा कंप्लीट व्हाव्यात. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आज दिवसभरात होत राहतील. लव्ह रिलेशनच्या रिलेटेड बघायला गेलं तर आज दिवसभरात सुद्धा तुम्हाला तसाच काहीतरी त्रास होत राहील. लव्ह रिलेशनच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. प्रेग्नेन्सीसाठी कोणीतरी ट्राय करत असाल, किंवा शरीरामध्ये कोणता व्याधी असेल, तुमचा पाय वगैरे दुखत असेल, हात दुखत असेल, अशा काही गोष्टी असतील, आज तुम्हाला त्यातून थोडासा आराम मिळताना दिसत आहे, शांतता वाटत आहे, जेणेकरून तुम्हाला जो एक शांत मनाला वाटत नव्हतं म्हणजे दुखण्याकडून, तर ते शांत होताना दिसतं आहे. मनाला एक शांती वाटताना दिसते आहे. पण निगेटिव्ह शक्तीमुळे थोडासा त्रास आहे. निगेटिव्ह शक्तीची हॅवी आज आहे थोडीफार. मनाची मनस्थिती व्यवस्थित राहणार नाहीये. 3 तारीख आहे ती शुभ आहे, 10 तारीख आहे ती अशुभ आहे. आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.